नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आपल्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. साईराम. आपली सगळे साईराम माऊली आहे. तर आज सर्वांना थोडासा लेट झाला, कारण पहिल्या दिवशी खूप सगळ्यांनी धावपळ करून पहिल्या दिवसाच्या हॉल्टला पोचलेले, त्याच्यामुळे थोडे दमलेलो होतो. पण ठीक आहे, सगळ्यांसाठी आपल्या सगळ्या माऊलींसाठी. तर चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया. आज जे काय होईल ते तुम्हाला दिसेल. चलो, साईराम. तर म्हणजे बोलता चालता उजेड पण झाला आणि नाश्त्याच्या हॉलच्या जवळपास आहे. आणि मागे सीन बघा काय भारी होतं, म्हणजे सूर्य उगवतोय, त्याच्यामुळे ते मागचा सीन भारी झाला आहे. किती भारी आहे ना. तर आम्ही मस्त की चालत होतो, पण आपल्याला एक माऊली भेटले, ते बिचारे पॅक झालेले चालतायत. तर त्यांना टोचन करून आता नाश्त्याच्या हॉलपर्यंत आम्ही घेऊन जातो आहे. म्हणजे ते त्यांच्या बाकीच्या माऊलींना भेटतील, थोडा आराम करतील आणि मग ते निघतील. तर आपण पण आता थोडासा नाश्त्याच्या हॉल्टला जाऊ. आणि नवीन मेंबरचं काय खरं नाही. हा नवीन मेंबर आहे, पण आता सगळे हॉल्टमेट सगळे आमचं ऐकून आता आमचीच मजा घ्यायला लागलाय. तर आता आपण पोचू नाश्त्याच्या हॉल्टला. त्या माऊलींना पण काहीतरी गोळी वगैरे देऊ. आपले मागे आहेत ते बिचारे, थकलेत ते पण. आणि नाश्ता करून मग जेवणाच्या हॉल्टला पोचू. चलो, साईराम. साईराम. साईराम माऊली. फायनली नाश्ता वगैरे सगळा झाला. पण ना नेहमी मी माझ्या
फुटेजमध्ये ना आपलं सनराईज वगैरे दाखवतो, चांगला सूर्योदय दाखवतो. पण आता इथं बसलेलो ना तर मागचा ॲटमॉस्फिअर जरा भारी झालेला आहे. तर आता ह्याच्या पुढची जी फुटेज येईल ना ही ड्रोनची येणार आहे. तर बघा. आपल्या ड्रोनमधून उत्तम नजरा टिपत असताना एक गोष्ट नजरेस पडली. ती म्हणजे एका बाजूला चालून दमलेले आपले माऊली आणि त्यांची नाश्त्याची सोय करून देणारे आपले सेवेकरी. या सर्व साई बंधुतेचे जे आनंदाचे क्षण होते ना ते स्वतः सद्गुरू साईनाथ शांत आनंद चित्ताने बघत आहे असा भास झाला. पहा, साईंची लीला किती अगाध आहे. साईराम, आता आपण नाश्त्याच्या हॉल्टवरून आपल्या दुपारच्या हॉल्टवरती जाताना परत ते माऊली भेटले जे सकाळी सत्रात दमलेले होते. पुन्हा त्यांना मदत करताना ना मला 2017ची वारी आठवली. कारण या वारीमध्ये मी प्रचंड आजारी पडलो, चालू शकत नव्हतो. एक वेळ आलेली की मी गाडीत बसेन, पण तेव्हा आमचे अविनाश माऊली शेवटपर्यंत माझ्यासोबत होते आणि दीपक औटी माऊली यांनी तर चक्क त्यांची गाडी आमच्या मागे ठेवली होती आणि ते हळूहळू येत होते. गौरव माऊली आणि मल्हार माऊली सतत फोन करून आमची चौकशी करत होते, कुठे पोचलात कुठे नाही. हे सर्व क्षण आठवले ना की तेव्हा असं वाटतं की साईंनीच या सर्वांना माझ्यासाठी पाठवलं आणि तशी सेवा त्यांच्याकडून करून घेतली आणि त्यांच्यासोबत चालतोय तेव्हा मला असं वाटतंय की साईंनी ही सेवा आता माझ्याकडून करून घेत आहेत. बघा, आपले साईबाबा किती कृपाळू आहेत, आपल्या भक्तांच्या पाठीशी कायम उभे असतात. ओम साईराम. तर नाश्त्याच्या हॉल्टवरनं निघालो. आता वडापाव खाऊ ना. तर आता नाश्त्याच्या हॉल्टवरनं निघालो आहे. नैतिकच्या म्हणण्याप्रमाणे वडापाव खाऊन तर थोडं पारायणचं आपल्याला म्हणजे ग्रंथातले काही अध्याय वाचायचे. सो पटापट निघालो. तर माऊली पण पुन्हा भेटले, त्यांना पुन्हा चालवलं. त्यांना चालवण्यात मी पण थोडंसं दमलो आहे, पण ठीक आहे. आणि कॅमेऱ्याच्या मागे आमचा बाळा आहे. बाळा कॅमेरा फिरव. आमचा रेग्युलर कॅमेरामन बाळा साईराम जाधव आणि आमचे नैतिक म्हात्रे नवीन माऊली आहे, आमचे मेवणे माऊली. तर बाकी पब्लिक आहे मागे, ते आता येतील. पण आपण आता पहिले हॉल्टवरती जाऊ, आता फ्रेश वगैरे होऊ पुन्हा आणि अध्याय वाचायला बसायचं. सो आता पहिला पोचू हॉल्टवर. काय म्हणता? चलो. साईराम मंडळी, आपल्या दुपारचा भंडारा, डाळ भात पापड, भाजी मी घेतलेली आहे, चवळीची भाजी आहे. या सर्वजण जेवायला. साईराम.
साईराम मंडळी, आता आपण दुपारच्या हॉल्टरला निघालो. अशी ड्रोन उडवला, हालत बेकार झाली बेकार. मी बोललो आता ड्रोनचं का होतं आहे काय नाही, कारण पुढे GPS थोडासा प्रॉब्लेम झालेला. GPS मिळत नव्हतं. तो ऑलरेडी GPS लॉस झाल्यामुळे प्रॉब्लेम होतोय की काय, बट नाही, खूप मजा आली आणि ड्रोन उडवायला पण मजा आली. जयेश दादाकडनं पाणी. साईराम साईराम माऊली, साईराम 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 माऊली. तर चला आता आपण जाऊ त्या पुढच्या हॉलकडे. ड्रोन ड्रोन नको भाई. अबे थँक्यू भाई तुझ्यामुळे. आता ड्रोन कुठे गेला असता काय माहिती. हा? कसं वाटलं हव्या रील? गेला असता तरी शोधला असता ना. आराम, रात्र झाली असली तरी शोधला असतं. पण तो क्रॅश झाला असता माहिती आहे का. क्रॅशमध्ये तो भेटतो. हा पण शेवटी पडतो धडतोच ना रे तो. कसं पण पडतो. हे होतं ना, काय ते काय तुटतं, लेन्स तुटते त्याची. हा हा हा. लेन्स तुटते ना, आता बघा, पण इकडे तिकडे जंगलात झटक झाडा बिडा म्हणजे जाऊ दे. झाडावर चढायला लागला समजा. आता एक काम करायचं ते हॉटेलच्या इकडे बघू उडवता आला तर. अजिबात नको. नको. हे गेला का आपल्याला झीड लागेल घराला. जाऊ दे. चला भाऊजा पडाल ना. जाऊ आपण पुढे आता. तर म्हणजे फायनली आपण पोचलो आपल्या नाईट हॉल्टला. ॲक्च्युली खूप धावपळ झाली कारण आज जेवणवाड्याची सेवा आहे, तर त्याच्यामुळे म्हटलं की लेट नको म्हणून धावपळीत आलो. आता झालो आहे फ्रेश. आता भजन चालू आहे. भजन झाल्यानंतर मग जेवण आहे. सो आपण सगळं सेट करू आणि मग तिकडे जाऊ जेवण वाढायला. म्हणजे आता जेवणवाड्याची सेवा आता झाली ऑलमोस्ट. इथे सगळे आटपले. तिथे आपल्या बाजूला माऊली बसले, ते पण जेवतात. साईराम साईराम. तर या जेवाला आजचा भंडारा, भाजी, सार, खीर, पुरी, या सर्वजण जेवाला. साईराम माऊली. साईराम. चलो साईराम. जय जय साईनाथ आता पौळावे मंदिरी हो. रंजवी तू मधुर बोलणी मायसी निज मुला हो. रंजवी तू मधुर बोलणी मायसी निज मुला हो. भोगीस व्याधी तू चालुया निज सेवक दुःखाला हो. भोगीस व्याधी तू चालुया निज सेवक दुःखाला हो. धावणे भक्त व्यसन हरीसी दर्शन देसी ताला हो. धावणे भक्त व्यसन हरीसी दर्शन देसी ताला हो. झाले असतील कष्टातिशय तुमचे आले हार हो. जय जय साईनाथ आता शयन सुंदर ही शोभा सुमरसेज त्यावरी हो. समाशयन सुंदर ही शोभा सुमरसेज त्यावरी हो. त्यावी तोडी भक्तजनाची पूजनादिका करी हो. द्यावी तोडी भक्तजनाची पूजनादिका करी हो. हो आले तो पंच प्राण ज्योती सुमती करी हो. ओ आली तो पंच प्राण ज्योती सुमती करी हो. सेवा किंकर भक्त विजय अंतर परिवारी हो. जय जय साईनाथ आता पौळावे मंदिरी हो. आरवितो सा प्रेमे तुझला आरती घेऊन करी हो. जय जय
आशीर प्रसाद घेऊन निज सदनासी हो आने सवा आशीर प्रसाद घेऊन निज सदनासी हो जातो आता येऊ पुनर्पी तव चरणाचे पासी हो जातो आता येऊ पुनर्पी तव चरणाचे पासी हो उठवून तुझला साई माऊली निगरीत साधायासी हो जय जय साईनाथ राधा औडावे मंदिरी हो आरतो सप्रेमे तुझला आरती घेऊन करी हो जय जय साईनाथ राधा औडावे मंदिरी हे सुखधाम गावणे पौडा एकांता वैराग्याचा पंथा घेऊन चौक गाडीला बाबा चौक गाडीला कयावरी सुप्रेमाचा शिरकावा गेला असा स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुखधाम गावली पौळा एकांता काय गळ्या घातल्या मंदर नववीरा भक्ती बाबा नववीरा भक्ती ज्ञानाच्या समया लावणी उरल्या ज्योती असा स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुखधाम गावली पौळा एकांता सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय पाये प्रसादाची वाट घ्यावे घेऊन या ताट शेज घेऊन जाईल तुमचे दारिया भोजन झालो एक सव्वा तुम्हा आळवितो देवा शेष घेऊन जाईल तुमचे दारिया भोजन तुका म्हणे खिड उरली राहिलो निवंत शेष घेऊन जाईल तुमचे दारिया भोजन पावला प्रसाद आता भेटोनी जावे बाबा हातानी जावे आपला तो श्रम फळ येतसे भावे आता स्वामी सुखे निद्रा करा लोपाळा बाबा साई दयाळा उरले मनोरथ जावे आपल्या स्थळा तुम्हासी जातो आम्ही आपल्या चाळा बाबा आपल्या चाळा शुभ कर्मे दोष हरावया पीडा आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा बाबा साई दयाळा फुले मनोरथ जातो आपल्या सडा सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय तर साईराम मंडळी, आज दुसरा दिवस हसत खेळत कसा संपला काहीच समजलं नाही. आणि आजच्या दिवसात खूप काही गोष्टी झाल्या. पहिलं तर हॉल्टवरती पोचलो आणि जागा पण खूप छान भेटली. आणि मेन म्हणजे इथे पालखी आहे आणि इथे आम्ही एवढ्याजवळ असं पालखीजवळ राहायला भेटलं आहे, तर काय म्हणणार. आणि दुसरी गोष्ट अशी की एवढी वर्ष मी वारी करत होतो, वारीमध्ये चालत असताना कधी मला पालखीची आरती करायला नव्हती भेटलेली. तर स्पेशली थँक्यू टू विजू माऊली, त्यांच्यामुळे मला आरती करायला भेटली आणि माझा आजचा दिवस एकदम खूप भारी झाला आहे. सो अशा सगळ्या मेमरीज आता ॲड होत आहेत, तर अजून खूप भारी वाटतं आहे. तर म्हणजे आता आपण आजचा व्हिडिओ जास्त वाढवायचा नाही आहे.
कारण उद्याचं थोडंसं थ्रिल आहे. उद्या कसारा घाट आहे, तर कसारा घाटात आपल्याला थोडं अंतर पण जास्त आहे. सो आता लवकर झोपूयात आणि सकाळी लवकर उठूयात. त्यामुळे आपल्याला अंतर लवकर गाठता येईल. आणि मागे बघताय सगळेजण झोपलेत, सगळे झोपलेले आहेत. तर आता कोणाला डिस्टर्ब न करता आपण पण झोपू आणि आपण उद्या भेटू. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. आपण भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या घरातल्यांची काळजी घ्या. पाहत राहा व्लॉग विथ राहुल. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, चलो बाय.